नागपूरच्या दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार, पैसे न दिल्यास आरोपींच्या संपत्तीचा लिलाव करणार। मुख्यमंत्री फडणवीसांची दंगेखोरांविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी। नागपूर हिंसाचारात महिला पोलिसांचा विनयभंग झाला नसल्याचं पोलीस आयुक्तांनीच आपल्याला सांगितलं। दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी 2 एप्रिलला सुनावणी। दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात होणार सुनावणी। उद्धव ठाकरेंच्या आदेशामुळे पक्षफुटीवेळी शांत बसलो, आदेश नसते तर राडे झाले असते। टू द पॉइंट मुलाखतीत अनिल परबांचा दावा। अनिल परबांनी कधी कुणाच्या कानशिलात तरी लगावली आहे का? नारायण राणेंचा प्रतिसवाल। चित्रा वाघ अनिल परब वाद आणखी वाढणार। पायाला बांधलेले ते 56 लोक कोण आहेत? चित्रा वाघ यांनी त्या 56 जणांची नावं जाहीर करावीत। झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमातून अनिल परबांचं आव्हान। जयंत पाटलांनी पुण्यात घेतली अजित पवारांची भेट। दोघांमध्ये 25 मिनिटं बंद दाराआड चर्चा। भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधार। प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात। प्रशांत देशातच लपल्याचा पोलिसांचा अंदाज। पोलिसांकडून कोरटकर विरोधात लुकआउट नोटीस। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा नाशिक जिल्हा बँकेतला कारभारही वादात। संचालक पदाच्या काळात 182 कोटींची अनियमितता केल्याचा ठपका। 2 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश। आरोग्य विभागातल्या वाहन घोटाळ्यात गोंधळ। नव्या ठेकेदारांच्या नावाखाली जुन्या ठेकेदारांचं उखळ पांढरं। अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं जुने ठेकेदार मालामाल।